कोलगाव कोळसा खाणीत वाघाची दहशत, डम्पिंग परिसरात कामगारांची पाचावर धारण। यवतमाळ जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर चिंतेचा विषय ठरत असून आता चक्क कोलगाव कोळसा खाणीच्या डम्पिंग यार्डमध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे। यामुळे खाण परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे। या कोळसा खाणीच्या डम्पिंग परिसरात वाघाचा मुक्त वावर कॅमेऱ्यात कैद झाला असून 2 महिन्यांपूर्वी काटा घराजवळ तर अलीकडे सिमेंट खाण परिसरात मादी वाघीण 2 पिल्लांसह दिसून आली होती। पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वाघ या औद्योगिक पट्ट्याकडे वळत असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे। कामगारांमध्ये भीतीचे सावट, औद्योगिक क्षेत्रात वाघाचा शिरकाव झाल्याने कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे। विशेषतः रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। परिसरात वन विभागाने तातडीने 24 तास गस्त सुरू करावी, वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवावे, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत। औद्योगिक आणि शेती शिवारात वाघांचा वावर वाढल्याने वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशा प्रमुख मागण्या कामगारांनी केल्या आहेत। औद्योगिक आणि शेती शिवारात वाघांचा वावर वाढल्याने वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाघांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे येथील स्थानिक नागरिक व कामगार यांचे म्हणणे आहे।